नमस्कार बालमित्रांनो. आज आपण इयत्ता 5वीचा स्कॉलरशिपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा एक घटक अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या घटकाला. आजचा घटक आहे रोमन संख्या चिन्हे. आपल्याला 3 प्रकारची संख्या चिन्हे माहीत आहेत. देवनागरी संख्या चिन्हे, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आणि रोमन संख्या चिन्हे. इयत्ता 4थीपर्यंत आपण देवनागरी संख्या चिन्हांचा अभ्यास केला आहे. इंग्रजी अंकांनाच आंतरराष्ट्रीय अंक म्हणतात. तर आता रोमन संख्या चिन्ह म्हणजे काय? तर पूर्वीच्या काळी युरोपमध्ये संख्यांना कॅपिटल रोमन अक्षरे वापरली जात होती. म्हणून संख्या लिहिण्याच्या या पद्धतीला रोमन संख्यालेखन पद्धती असे म्हणतात. देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय संख्यांप्रमाणेच रोमन संख्या या अनंत आहेत. आंतरराष्ट्रीय संख्यांसारखे या संख्यांची देखील बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या गणिती क्रिया करता येतात. रोमन संख्या चिन्हांमध्ये 0 या संख्येसाठी कोणतेही चिन्ह असत नाही. रोमन संख्यालेखन पद्धतीमध्ये अंकांसाठी विशिष्ट अशी अक्षरे लिहिली जातात. जसं की 1 साठी आय हे अक्षर, 5 साठी व्ही, 10 साठी एक्स, 50 साठी एल, 100 साठी सी, 500 साठी डी आणि 1000 साठी यम हे अक्षर वापरले जाते आणि या अक्षरांचा वापर करूनच इतर संख्या ह्या बनतात. पण रोमन संख्यालेखन पद्धतीत काही आवश्यक नियम आहेत. तर आता आपण रोमन संख्यालेखनासंबंधी असणारे काही महत्त्वाचे नियम अभ्यासूया. यामधील पहिला महत्त्वाचा नियम असा आहे की रोमन संख्या चिन्हामध्ये 0 या संख्येसाठी कोणतेही चिन्ह असत नाही. आय व एक्स यापैकी एखादे चिन्ह 2 वेळा किंवा 3 वेळा एकापुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळतात. जसे की आय 2 वेळा लिहिले असता 1 अधिक 1 बरोबर 2 आणि जर एक्स 2 वेळा लिहिले तर 10 अधिक 10 बरोबर 20. जर आपण एक्स 3 वेळा लिहिले तर 10 अधिक 10 अधिक 10 बरोबर 30 अशा संख्या मिळतात. आय आणि एक्स ही चिन्हे एकापुढे एक जास्तीत जास्त 3 वेळा लिहितात, परंतु व्ही हे चिन्ह एकापुढे एक लिहित नाहीत. पुढचा महत्त्वाचा नियम आहे आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्यांची किंमत मोठ्या संख्येच्या किमतीत मिळवली जाते. जसे की व्हीच्या उजवीकडे आय लिहिले असता 5 अधिक 1 बरोबर 6 ही संख्या मिळते, किंवा एक्सच्या उजवीकडे आय 2 वेळा लिहिले तर 10 अधिक 2 बरोबर 12 ही संख्या मिळते. एक्सच्या पुढे आय लिहिले असता 20 अधिक 1 21 ही संख्या मिळते. पुढचा महत्त्वाचा नियम आहे आय हे चिन्ह व्ही किंवा एक्स या चिन्हांच्या डावीकडे लिहिले असता त्याची किंमत व्ही किंवा एक्सच्या किमतीतून वजा केली जाते. मात्र आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या डावीकडे एकापेक्षा जास्त वेळा लिहिले जात नाही. जसे की व्हीच्या डावीकडे आय लिहिले असता 5 वजा 1 बरोबर 4 ही संख्या मिळते आणि एक्सच्या डावीकडे आय लिहिले असता 10 वजा 1 बरोबर 9 ही संख्या मिळते. तर मुलांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की आय हे चिन्ह जर आपण व्ही किंवा एक्सच्या जर डावीकडे लिहिले तर आपण त्याची किंमत व्ही किंवा एक्सच्या किमतीतून वजा करतो. पुढचा महत्त्वाचा नियम आहे व्ही हे चिन्ह मोठ्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येत मिळवली जाते. जसे की एक्स व्ही बरोबर 10 अधिक 5 बरोबर 15 आणि एक्स एक्स व्ही म्हणजेच 10 अधिक 10 अधिक 5 बरोबर 25 या पद्धतीने आपल्याला संख्या मिळतात. 20 पर्यंतच्या संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती संख्या 10, 5
व 1 अशा गटात विभागून वरील नियमानुसार रोमन संख्या चिन्हे वापरून लिहितात. जसं की आपल्याला 12 ही संख्या जर रोमनमध्ये लिहायची असेल तर 12चे विभाजन आपण 10 अधिक 1 अधिक 1 म्हणजेच XII अशी लिहिली जाते. आता आपण 1 ते 10 पर्यंतची रोमन संख्या चिन्हे कशी आहेत ते पाहूया. 1 साठी I हे चिन्ह लिहिले जाते. 2 म्हणजेच 1 अधिक 1 बरोबर 2 यासाठी I अधिक I म्हणजे डबल I. 3 म्हणजेच 1 अधिक 1 अधिक 1 म्हणजेच I हे चिन्ह 3 वेळा लिहिले जाते. आता सुरुवातीलाच नियमांमध्ये आपण पाहिले आहे की I हे चिन्ह जास्तीत जास्त एकापुढे एक असे आपण 3 वेळाच लिहू शकतो. म्हणून 4 साठी आपण चिन्ह लिहिताना 5 वजा 1 4 म्हणजेच IV असं लिहितो. 6 म्हणजेच 5 अधिक 1 म्हणजेच Vच्या उजवीकडे I म्हणजेच 6 साठी VI हे चिन्ह लिहिले जाते. 7 म्हणजेच 5 अधिक 2 5 साठी V आणि 2 साठी 2 वेळा I म्हणजेच 7 साठी VII असे चिन्ह लिहिले जाते. 8 म्हणजेच 5 अधिक 3 5 साठी V आणि 3 साठी III म्हणजेच 8 या अंकासाठी VIII असे चिन्ह लिहिले जाते. 9 म्हणजेच 10 वजा 1 म्हणून 9 साठी IX हे चिन्ह लिहिले जाते आणि आपणा सर्वांना माहीत आहेच की 10 साठी X हे चिन्ह आहे. 10च्या पुढील रोमन संख्या चिन्हे लिहिताना प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत काढून त्याची विस्तारित मांडणी करून घ्यायची आणि त्यानुसार रोमन संख्या चिन्हे लिहायची. जसं की आपल्याला 12 या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हासाठी रोमन संख्या चिन्ह लिहायचं असेल तर 12ची विस्तारित मांडणी असेल 10 अधिक 2 मग 10 साठी X आणि 2 साठी II म्हणजेच 12 बरोबर XII या पद्धतीनं रोमन संख्या चिन्ह लिहिली जातात. आपण आणखीन एक उदाहरण पाहूया. जर आपल्याला 25 ही संख्या लिहायची असेल तर 25ची विस्तारित मांडणी असेल 20 अधिक 5 म्हणजेच 20 साठी XX आणि 5 साठी V म्हणजेच 25 या चिन्हासाठी XXV असे रोमन चिन्ह असेल. आता हा तक्ता पाहिला तर आपल्याला 1 पासून ते 1000 पर्यंत कोणतीही रोमन संख्या नक्कीच तयार करता येईल. आता आपण 3 अंकी रोमन संख्या चिन्ह तयार करण्यासाठी आणखीन एक उदाहरण पाहूया. समजा आपल्याला 225 ही संख्या रोमन संख्या चिन्हामध्ये लिहायची आहे तर आपण सर्वप्रथम 225ची विस्तारित मांडणी लिहूया. 225ची विस्तारित मांडणी होईल 200 अधिक 20 अधिक 5. आता 200 साठी रोमन संख्या चिन्ह असेल CC, 20 साठी असेल XX आणि 5 साठी असेल V म्हणजेच 225 साठी CCXXV या पद्धतीने रोमन संख्या चिन्ह आपल्याला मिळेल. आता तुम्हा मुलांना रोमन संख्या चिन्ह समजली असतील. आता आपण यावरील काही उदाहरणे पाहूया जी आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. अशी काही उदाहरणे अभ्यासूया. I, C, D, X, L, M, V या रोमन संख्या चिन्हानुसार उतरता क्रम लावल्यास तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? आता या प्रत्येक संख्येची किंमत आपण पाहूया. I म्हणजेच 1, C म्हणजे 100, D म्हणजे 500, X म्हणजे 10, L म्हणजे 50, M म्हणजेच 1000 आणि V म्हणजेच 5. आता या किमतीनुसार या रोमन संख्यांचा उतरता क्रम असेल M, D, C, L, X, V आणि I. आता यावरूनच तिसऱ्या क्रमांकावर संख्या येईल ती म्हणजे C म्हणजेच 100. आता हे उदाहरण पहा.
रोमन संख्या चिन्हानुसार पुढील उदाहरण सोडवा. m वजा d भागिले c गुणिले c बरोबर किती? ही पदावली सोडवण्यासाठी सर्वप्रथम आपण या रोमन संख्या चिन्हांच्या किमती जाणून घेऊया. m म्हणजे 1000, d म्हणजेच 500 आणि c म्हणजेच 100. यावरून हे उदाहरण असे तयार होईल. 1000 वजा 500 भागिले 100 गुणिले 100. आता पदावली सोडवताना सर्वप्रथम आपण इथे भागाकार करणार आहोत. म्हणून 1000 वजा 500 भागिले 100 म्हणजेच 5 गुणिले 100. आता आपण गुणाकार ही क्रिया करूया. गुणाकार केल्यानंतर आपल्याला असे मिळेल 1000 वजा 500. आता 1000 मधून 500 गेले असता आपल्याला उत्तर मिळेल 500. आता आणखीन एक उदाहरण पाहूया. 150 या संख्येचे रोमन संख्या चिन्हात अचूक लेखन कसे कराल? आता याचे उत्तर आहे, रोमन संख्या लिहिताना सर्वप्रथम आपण 150ची विस्तारित मांडणी लिहूया. 150ची विस्तारित मांडणी असेल 100 अधिक 50 म्हणजेच 100साठी चिन्ह असेल C आणि 50साठी असेल L. यावरूनच 150 म्हणजेच CL. मला खात्री आहे हा घटक तुम्हाला नक्कीच समजला असेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.